मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींची सेवा तुमच्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. तुम्हाला जे हवं सगळं मिळेल. फक्त मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला स्वामी महाराजांची 7 दिवसांची सेवा करायची आहे. या सेवेचे कोणतेही नियम नाहीत, कठीण नियम नाहीत. फक्त काही नियम आहेत, त्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. जसं की ही सेवा तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवसापासून सुरू करायची आहे आणि गुरुवारच्या दिवसापासून ही सेवा सुरू केली तर गुरुवारचा पहिला दिवस आणि मग बुधवारच्या दिवशी म्हणजेच पुढे येणारा बुधवार हा 7वा दिवस असेल तर तुम्हाला ही सेवा फक्त 7 दिवस करायची आहे. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी जेव्हा तुम्ही सेवा सुरू कराल तेव्हा तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात. कर्जबाजारी आहात म्हणून, आजारी आहात म्हणून किंवा कोणत्या विपदा, कोणते संकट, कोणती अडचण तुमच्यावर आलेली आहे असा संकल्प करून ही सेवा सुरू करायची. तुमचे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी किंवा लग्न जुळण्यासाठी, चांगले स्थळ येण्यासाठी किंवा नोकरी लागण्यासाठी, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जेही तुमच्या समस्या असतील, ज्याही तुमच्या मनात असेल ते तुम्ही पहिल्या दिवशी गुरुवारच्या दिवशी संकल्प सोडायचा आणि ही सेवा गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला करायची आहे. मनात विश्वास, श्रद्धा ठेवायची आहे आणि ही सेवा सुरू करायची आहे. स्वामी महाराज सेवेला बघून प्रसन्न होत नाहीत, तर भक्ताच्या सेवेकराच्या मनात किती श्रद्धा आहे आणि किती स्वामींवर विश्वास आहे ते बघूनच स्वामी महाराज प्रसन्न होतात. हे नियम लक्षात ठेवावे. 7 दिवस व्यसन करायचे नाही, 7 दिवस मांसाहार करायचा नाही, 7 दिवस आपण वाईट विचार करायचे नाही, लोकांना वाईट बोलायचं नाही. बाकी तुम्ही शाकाहारी जेवण कोणतेही खाऊ शकता, बेडवर कुठेही झोपू शकता. झोपण्याचे, खाण्यापिण्याचे नियम अजिबात नाही, फक्त नॉनव्हेज खाऊ नका. बस एवढेच नियम आहेत. 7 दिवसाची ही सेवा आहे, नित्य नियमाने करा. शेवटच्या दिवशी मोठं उद्यापन करायची गरज नाही, फक्त स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवायचा आहे. उपवास करायची सुद्धा गरज नाही. 2 वेळेस आपण पोटभर जेवण करून ही सेवा करू शकता. या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी पहिलं करायचं आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे 3 अध्याय वाचायचे आहेत. या पारायणामध्ये एकूण 21 अध्याय आहेत, तर रोज तुम्ही 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात तुमचे 21 अध्याय नक्कीच पूर्ण होतात. म्हणजे हे पारायणसुद्धा पूर्ण होतं. मित्रांनो, 3 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसरं करायचं आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळ जप. एक माळमध्ये 108 वेळेस जप करावा लागतो. 11 माळ तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 3 नंबरला तारक मंत्र 1 वेळेस वाचायचा आहे आणि शेवटी तुम्हाला श्रीसूक्त नित्यसेवा या पोथीतून 1 वेळेस वाचायचं आहे. असं या 4 गोष्टी तुम्हाला 7 दिवस रोज करायच्या आहेत. स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय, श्री स्वामी समर्थ जप 11 माळ, रोज तारक मंत्र 1 वेळेस, श्रीसूक्त 1 वेळेस ही सेवा करायची आहे. गुरुवारचा दिवस असा निवडा की त्या दिवसामध्ये कोणतीही अडचण किंवा काही त्रास किंवा तुमची मासिक पाळी किंवा लेडीज असतील तर मासिक पाळी किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि समजा काही प्रॉब्लेम आलेच तर मग तुम्हाला नवीन 7 दिवस ही सेवा करावी लागेल. हे लक्षात ठेवावं. म्हणून असे 7 दिवस निवडा ज्यामध्ये कोणतीही अडचण, समस्या येणार नाही आणि ही सेवा नक्की करा. स्वामी माऊली तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण करतील. तुमच्यावर आलेलं संकट स्वामी माऊली दूर करतील. विश्वास ठेवा आपल्या स्वामींवर. लवकरच दत्त जयंतीसुद्धा येणार आहे. दत्त जयंतीचा मुहूर्त बघून तुम्ही ही 7 दिवसाची सेवा स्वामी माऊलींची नक्कीच करू शकता. त्याचं फलित तुम्हाला नक्की मिळेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ही 7 दिवसांची सेवा नक्की करा. विश्वासाने करा, अगदी मनापासनं, अंतर्मनातनं करा. नक्की याचं फलित माऊली तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच देणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.